नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, शनी या ग्रहाविषयी योग्य विधान ओळखा. शनी या ग्रहाविषयी योग्य विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 टायटन हा या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वातावरणाच्या कोणत्या थरात खालच्या भागात तापमान स्थिर राहते? वातावरणाच्या कोणत्या थरात खालच्या भागात तापमान स्थिर राहते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या झाडांचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते? कोणत्या झाडांचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॉप्युलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे? कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे? डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजयदुर्ग खाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चाणकपूर, दारणा, परसूर, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चाणकापूर, दारणा, परसूल, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहे? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक
पवन, विद्युत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणाऱ्या जलविद्युत केंद्रांच्या गटाची निवड करा. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणाऱ्या जलविद्युत केंद्राच्या गटाची निवड करा. तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच, जायकवाडी, भंडारदरा, भातसा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅशच्या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅशच्या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदी संगम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वेण्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतात सर्वाधिक मृदाधूप कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक मृदाधूप कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोयना धरणातील जलाशयाचे डॅशच्या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशयाचे डॅशच्या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सागरी नॅटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होय? सागरी नॅटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होय? तर ऑप्शन क्रमांक 4 1.85 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगाची विभागणी किती खंडात झाली? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची
ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, अंदमान समूहातील डॅशच्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, महाराष्ट्रात सुमारे डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात सुमारे डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचा तलाव आहे? कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचा तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजनाला 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाली? किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजनाला 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 7 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दूध उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऊती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 ते 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशात हो ची मिन सिटी बंदर आहे? कोणत्या देशात हो ची मिन सिटी बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिएतनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतात पोटा कायदा किती वर्ष अस्तित्वात होता? भारतात पोटा कायदा किती वर्ष अस्तित्वात होता? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101
एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 4 2011 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकशाही आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73 व 74वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 LM सिंघवी समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नेवासी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी खोऱ्यातील किती प्रमुख उपखोरी आहेत? गोदावरी खोऱ्याची एकूण किती प्रमुख उपखोरी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते आहे? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34
पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 व्योमेश चंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भारत सेवक समाजाची स्थापना डॅजश यांनी केली? भारत सेवक समाजाची स्थापना डॅजश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, आधुनिक इतिहास लेखनाचा डॅजश यास म्हणता येईल? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅजश यास म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हॉल्टेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, लोह खनिसाठी प्रसिद्ध असलेले कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? लोह खनिसाठी प्रसिद्ध असलेले कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, 1802 मध्ये डॅजश या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये डॅजश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅजश यांनी केला? इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅजश यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 सिराज उद्दौला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅशडॅश ठरले आहे? रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅशडॅश ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कुठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कुठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, कोल्हापूर संस्थानात डॅशडॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले.
कोल्हापूर संस्थानात डॅशडॅश जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 समुद्रकडा ही भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश कार्यामुळे निर्माण होते. समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश कार्यामुळे निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 खनन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 इसवी सन 1912 मध्ये भूखंड वाहनाची संकल्पना कोणी मांडली? इसवी सन 1912 मध्ये भूखंड वाहनाची संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 3 वेगनर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 वित्त आयोगाची स्थापना प्रत्येक डॅश नंतर केली जाते. वित्त आयोगाची स्थापना प्रत्येक डॅश नंतर केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सुरक्षित हम सुरक्षित तुम हे अभियान खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? भारतात सुरक्षित हम सुरक्षित तुम हे अभियान खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नीती आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लॅटिपस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 बहिष्कार हे अस्त्र पराकष्टाचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते? बहिष्कार हे अस्त्र पराकष्टाचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणाऱ्या महिने डॅश डॅश. लू वारे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 मे जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? प्रश्न क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 युगांतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस स्थापना करण्यात आली. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 शिरीष कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले. तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात उभा राहिला खालीलपैकी कुठे? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात उभा राहिला खालीलपैकी कुठे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर लोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅश ही कंपनी $3 ट्रिलियन एम कॅप गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. डॅश ही कंपनी $3 ट्रिलियन एम कॅप गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ॲपल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जल मेट्रो प्रकल्प असणारे डॅश भारतातील पहिले शहर ठरले. जल मेट्रो प्रकल्प असणारे डॅश भारतातील पहिले शहर ठरले. तर ऑप्शन क्रमांक 4 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतामधील सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र कोणत्या खाली येते? भारतामधील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? तर ऑप्शन क्रमांक 3 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये सध्या रामसर स्थळे किती आहेत? भारतामध्ये सध्या रामसर स्थळे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 49 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बिहारमधील चंपारण्यातील शेतकऱ्यांना डॅश पिकवण्यासाठी सक्ती केली जात होते. बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांना डॅश पिकवण्यासाठी सक्ती केली
जात होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वराज्य पक्षाची स्थापना डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी केली. स्वराज्य पक्षाची स्थापना डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे? राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे कोणी विधान केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागांमध्ये आहेत. केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागांमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 11व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वजाचे कोठे अनावरण करण्यात आले? जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वजाचे कोठे अनावरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कसोटीमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण? पिंक बॉल कसोटी मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मानधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये 30 जानेवारी हा डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 30 जानेवारी हा डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमध्ये तयार होते त्या कणांना काय म्हणतात? प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमध्ये तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोण जावरा संस्थानांच्या नवाबचे शिक्षक होते? खालीलपैकी कोण जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 25 जुलै 1928 रोजी मुंबई इलाका शेतकरी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? 25 जुलै 1928 रोजी मुंबई इलाका शेतकरी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतात? राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राज्यघटनेतील कोणत्या कलमात लोकसेवा आयोगाच्या सदस्य यांना हटविण्याची तरतूद आहे? राज्यघटनेतील कोणत्या कलमात लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना हटवण्याची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 317 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 परभणी व वर्धा जिल्ह्यामधील सारख्या नावाचा तालुका कोणता? परभणी व वर्धा जिल्ह्यामधील सारख्या नावाचा तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सेलू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 तलासरी मोखाडा वाडा हे तालुके कोणत्या जिल्ह्यातले आहेत? तलासरी मोखाडा वाडा हे तालुके कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर झाकीर हुसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधतो? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हे डॅश डॅश राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे डॅश डॅश
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले? भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरी पंचवार्षिक योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव नाडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही? खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योजना आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल.